नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अगदी चमचमीत चटपटीत अशी रेसिपी मंचुरियन पाव। मुलांच्या मधल्या वेळेच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे झटपट तयार करू शकता। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप कोबी अगदी बारीक असा चिरून घेतलाय, एक गाजर चिरून यामध्ये घातलाय आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय। याबरोबर इथे मी आलं आणि लसूण घेतलं आहे, हे सुद्धा मी बारीक चिरून घेतलं आहे। अर्धा चमचा इथे मी जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घातली, 1 चमचा सोया सॉस घातला, 2 चमचे यामध्ये चिली सॉस घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा कप किंवा अर्धी वाटी यामध्ये मैदा घालायचा आहे आणि अर्धी वाटीच यामध्ये आता मी कॉर्नफ्लोअर घातलं आहे। आता इथे मी कुठलाही फूड कलर वापरणार नाही आहे, त्यामुळे रंगासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात। सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा अगदी मस्त रंग आला। तर याला पहा आता व्यवस्थित अशी बाइंडिंग यायला हवी आहे, कारण याचे आपल्याला पकोडे बनवायचे आहेत। तर इथे मला बाइंडिंग थोडीशी कमी वाटते, तर इथे मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर आणखी यामध्ये घालते। तर इथे पहा याचा असा पकोडा तयार होतोय, म्हणजे आता व्यवस्थित याच्यामध्ये बाइंडिंग आहे। तर आधी आपण सुरुवातीला एकच पकोडा फ्राय करून पाहूया। जर तो व्यवस्थित झाला किंवा तेलामध्ये कुस्करला नाही तर आपण बाकीचे सुद्धा फ्राय करू, आणि जर तेलामध्ये पहिला पकोडा कुस्करला तर आणखी कॉर्नफ्लोअर यामध्ये घालून तुम्ही पुन्हा मिक्स करू शकता। तर आता मी हा एक पकोडा आधी फ्राय करून पाहते। तर तेल आधी व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग पकोडे फ्राय करायचे, तेलात सोडायचे। सुरुवातीला तेल जर गरम नसेल तर पकोडे तेलात घातल्यावरती कुस्करू शकतात, त्याबरोबरच तेल जर गरम नसलं तर पकोडे जास्त तेलसुद्धा पितात, तेलकट होतात। तर इथे पहा मी एक पकोडा तेलात सोडला आहे, अजिबात कुस्करलेला नाही आहे, म्हणजे आपण जे कॉर्नफ्लोअर आणि मैदा घातला ते अगदी परफेक्ट आहे, व्यवस्थित त्याला बाइंडिंग आली आहे। तर हा पकोडा आपण काढून घेऊया आणि आता उरलेले पकोडे सुद्धा आपण फ्राय करूया। खूपच मस्त क्रिस्पी होतात ते पकोडे, आणि जास्त मोठ्या आकाराचे करायचे नाही आहेत, छोटे छोटेच बनवायचे आहेत। एका वेळेस एकत्र जास्तसुद्धा पकोडे तेलात सोडू नका। जास्त पकोडे तेलात सोडले की तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि तरीसुद्धा पकोडे कुस्करू शकतात। लगेच हलवायचे नाही आहे, थोडंसं याचा फेस कमी झाल्यानंतर असे हलक्या हाताने फिरवून घ्यायचे। थोडासा रंग बदलेपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपण हे फ्राय करूया। तर इथे हे पकोडे तयार झालेत, काढून घेते आणि असेच इथे उरलेले पकोडे सुद्धा मी फ्राय करून घेतलेत। पहा हे पकोडे किती क्रिस्पी झालेत। तर आता आपण मंचुरियन पाव तयार करूया। तर इथे मी एक पाव घेतलाय, याला असं कट करून घेतलंय। आता यामध्ये शेजवान चटणी पसरवून घ्यायची आहे, किंवा मग तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता। इथे मी टोमॅटो केचप आणि चिली सॉस एकत्र केलं आहे आणि ते पसरवून घेते। इथे मी 2 चमचे टोमॅटो केचप आणि 1 चमचा चिली सॉस घेतला आहे। यावरती फ्राईड नूडल्स पसरवून घ्यायचे आहेत, यामुळे खाताना खूप मस्त क्रिस्पी लागेल। यामध्ये तयार केलेले पकोडे असे ठेवायचे।
वरून पुन्हा नूडल्स घालते. तर अगदी झटपट मस्त असा हा मंचुरियन पाव तयार झाला आहे. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. अगदी झटपट तयार होते आणि यामध्ये आपण कुठलाच फूड कलर वापरलेला नाही आहे, त्यामुळे अगदी हेल्दी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.